नमस्कार मंडळी, मी मायरा सुर्वे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण घेतलेली आहे कोलंबी। कोलंबीचे मी 2 वाटे आणलेत। आता या कोलंबीचे मी 2 प्रकार बनवणार आहे। प्रथम या कोलंबीचे दोरे काढून घ्यायचे आहेत आणि कोलंबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर मंडळी, आज कोलंबीचा बेत आहे आणि आज मी कोलंबीचे 2 प्रकार बनवणार आहे। याचा कोलंबी मसाला आणि कोलंबी फ्राय असे 2 प्रकार बनणार आहेत। स्पेशल आज काजूगर घालून करणार आहे कोलंबी मसाला। त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलंय, कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो, लिंबू, आलं लसूण पेस्ट, हळद, गरम। प्रथम आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर कोलंबी मसाल्याला जे कोलंबी घेतलेले आहेत त्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचे आहे आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता एका टोपामध्ये तेल टाकून कांदा फ्राय करत ठेवायचा आहे। हे आपण कोलंबी मसाल्यासाठी करतोय। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकणार आहे। कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे। तर मंडळी, कांदा फ्राय होईपर्यंत आपल्याला कोलंबी फ्राय करायला जी घेतली आहे त्याला मसाला लावून घ्यायचा आहे। प्रथम त्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे, त्यानंतर मसाले ॲड करायचे आहेत। लाल तिखट, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, लिंबू हे सगळं ॲड करून आपल्याला चांगलं मिक्स करून एक 10-15 मिनिटं ठेवायचं आहे।
आता कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे, त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे। कांदा टोमॅटो चांगला फ्राय झाला पाहिजे। आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे। आलं लसूण पेस्ट टाकल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2 मिनिटं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। आलं लसूण पेस्ट टाकून झाल्यावर मस्त त्याची प्युरी झाली पाहिजे। कांदा टोमॅटोची मस्त प्युरी बनलेली आहे। आता त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला ॲड करून चांगलं परतायचं आहे। तर मंडळी, आता कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला कोलंबी ॲड करायची आहे। कोलंबी सारखी तेलावर परतवायची आहे आपल्याला। कोलंबी सारखी परतून झाली की त्याच्यामध्ये मी काजूगर ॲड करणार आहे आणि कोलंबी आपल्याला 10 ते 12 मिनिटं शिजवायची आहे। आता मी कोलंबी फ्राय करायला घेणार आहे। कोलंबी फ्राय करण्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये मसाला ॲड करून घेतलेला आहे आणि हे आहे बटर। कोलंबी मी बटर आणि तेलामध्ये फ्राय करणार आहे। आपलं बटर देखील चांगलं वितळलं आहे। आता एक कोलंबी रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये लोळसळून
हे तेलामध्ये सोडायची आहे। अशी पूर्ण एकच आपल्याला सोडायची आहे। आता हे मी कोलंबी मसाला बघते किती शिजत आलाय। मस्त काजूगर आणि कोलंबी कलर छान आलेला आहे। अजून 2-3 मिनिटं शिजत ठेवणार आहे मी हे बघा, माझी कोलंबी देखील मस्त तवावर लावून झालेली आहे। ही 5-5 मिनिटांनी आपल्याला फिरवायची आहे। मंडळी, माझी आपल्याला एक विनंती आहे की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू। मी आता कोलंबी चेक करून बघते। कोलंबी चांगली शिजलेली आहे, काजूगर देखील शिजले आहेत। आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे। एक 10-12 मिनिटं लागली कोलंबी शिजायला। आणि आता आपले कोलंबी फ्राय देखील चांगले झालेली आहे। पाहू शकता मस्त क्रिस्पी झालेली आहे कोलंबी। अशा प्रकारे आजच्या 2 रेसिपी पूर्ण झालेल्या आहेत।